नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ बॅक मध्ये. आम्ही आता डुकचुक काय दुर्बुकला पँगॉंग लेकच्या 30 किलोमीटर खाली थांबलो आम्ही, कारण की इथं खूप ऑक्सिजनची कमी आहे म्हणून इकडे थांबलोय. इकडे सगळे उठलेत पण आमच्या हॉटेल रूम मध्ये गरम पाणी येत नाही, त्याच्यामुळे सगळे गरम पाण्याचा वेट करतात. गरम पाणी येते इथं जरा ऊन आलं म्हणून सगळे इथे ऊनशेक घ्यायला आलेत. पाणी एवढं थंड आहे का अंगाला पाणी पण लावायची हिंमत नाही. आम्ही काल पँगॉंगला नाही पोहोचू शकलो, तर हा हॉटेल होता आमचा द दुर्बिक. हा या हॉटेलमध्ये, आणि हॉटेलच्या चारही बाजूला मस्त डोंगर, समोर हे बर्फाचे डोंगर. फुल थंडी होती एकदम, म्हणजे विकेट 0 डिग्री असेल नाही बजार, 0 डिग्री 1-2 असेल, 0 किंवा 1-2 डिग्री टेम्परेचर असेल. खूप म्हणजे एकदम भयंकर थंडी होती. एवढ्या पिकनिकमध्ये पहिली एवढी थंडी होती की आम्ही पूर्ण थंड पडलं होतं. एकदम रेडी होतात तोपर्यंत आम्ही नाश्ता मागवला आहे, बुर्जी आणि चपाती. तोपर्यंत मी नाश्ता करून घेतो. ते आल्यावर त्यांचं करताना पटापट निघायचं आहे आम्हाला, कारण की आजचं आमचं डेस्टिनेशन खूप लांब आहे. काय येतं ना, आज कुठं पडतं आपल्याला सांग ना, कुठं पडतं? सगळं करून डायरेक्ट श्रीनगर डायरेक्ट. श्रीनगरची आहे रनिंग आपल्याला 11 तास, बघूया 14 तास बघूया पुस्तक की नाही. ही छोटी पोरं इथं लडाखवरून आले आहेत. सकाळपासून इथं बसली होती. आमचं चेतन दादाला बघवलं नाही. चेतन दादाने त्यांना मॅगी ऑर्डर केली. चेतन दादा थँक्यू. पैसे मिळतात तरी बेटा पूरा खत्म करणे का? ओके चल आ जाओ. थम्सअप करायचं, थम्सअप करायचं. ऐसा कर थम्सअप. तू कर बेटा, ऐसा थम्सअप कर ना. नाही कर. अरे वा, व्हेरी गुड. आमचे योगेश काकांनी 7 बॅगे आणल्यात 12 दिवसासाठी. नको टाक माझे. तिथे जाऊ ना वरती बोलला तुम्ही. अरे वासे नको फेक. फेकून टाक आता. असं लास्ट दिवस जायचं पण. काजू बदामात काजू बदाम ते बाकी पॅक. काजू बदामात हे ओम काय दिलास? दिल्यास प्रॉन्स वगैरह छोटा मोबिल बॉम्बे टमाटर उसका सब चटनी खा लो, मस्त है. कितना भी नहीं रखो खराब नहीं होगा. कितना भी रखो खराब नहीं होगा. ऐसे रखेगा ना तो भी खराब नहीं होगा. तू प्यासाला जागा नाही ना ओमकार? हे ओमकार, जागा आहे का प्यासाला? काय वाट लावून टाकले कुठं आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा. तुम्हाला नाही. अरे मी 360 घेतलाय का तिकडून? नाही घेतला मी. कसं घेणं माहित होतं. हे बेडवर होता. इथं आम्ही दुर्बुकला आहोत, पँगॉंग लेकच्या खाली. रॉयल एनफील्डची फुल सर्व्हिस आहे इथं. रॉयल एनफील्ड मोबाईल सर्व्हिस, म्हणजे गाडी खराब झाली, कॉल केला की त्यांची व्हॅन त्यांची आपल्याला सर्व्हिस देईल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय, साई बाबा की जय, भोलेनाथ की जय. जय माता दी, एलकोट जय मल्हार. तर आता आम्ही निघालो पँगॉंगच्या दिशेने. काल थांबलो होते दुर्बुकला. आता इथून पँगॉंग लेक काहीतरी आहे 30 किलोमीटर का आसपास आहे. या डोंगरांच्या मध्ये जी बघताय तुम्ही ही वाली, ही पूर्ण पँगॉंग लेक. आता पुढे चाललो आम्ही, पण एक लांबून व्ह्यू तुम्हाला दाखवण्यासाठी थांबलोय. पूर्ण पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता. एका याच्यामध्ये 3 कलर दिसतात पाण्याचे, स्काय ब्ल्यू, एक थोडा ग्रीनिश आणि एक पूर्ण डार्क ब्ल्यू. आता आम्ही जस्ट पँगॉंग लेकला पोहोचलो आहे, आणि पँगॉंग लेकच्या सुरुवातीलाच एक मन भरून येणारी गोष्ट म्हणजे आपल्या छत्रपतींचा स्टॅच्यू आहे इथं पँगॉंग लेकच्या समोरच. ते बघायला एक वेगळंच
काय सांगू नाही शकत तुम्हाला, काय एक्सप्लेन नाही करू शकत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. है ना. वाव, ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराज की. इकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. आम्ही जस्ट पँगॉंग लेकला पोहोचल्यानंतर महाराजांची मूर्ती बघितली आणि आपले महाराष्ट्राचे आर्मी ऑफिसर जवान आम्हाला भेटल्याने आम्हाला चहा पाण्याबद्दल विचारलं, त्याच्याबद्दल तुमचे आभारी आहोत आम्ही. थँक्यू. मी तुम्हाला जो बोलत होतो, मी मगाशी गाडीतनं व्हिडिओ रेकॉर्ड केला, आता स्पेशली थांबलो तुम्हाला दाखवायला. हा तुम्ही पाण्याचा कलर बघा, किती कलर्स आहेत. मी फक्त तुम्ही बघा, हा एक पहिला एकदम लाईट ब्लू आहे, स्काय ब्लू टाईप, थोडा डार्क ब्ल्यू. किती कलर आहेत या लेकमध्ये. आणि जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत ही लेक आहे, जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत. तुम्ही जर पँगॉंगला येत असाल स्टेसाठी तर खूप सारे स्टे आहेत तिथे. मान विलेजमध्ये पँगॉंग लेक जिथून चालू होते तिथून काहीतरी 7-8 किलोमीटर म्हणजे आधीपासूनच चालू होतात स्टेसाठी. पण मान विलेजच्या इथं पण खूप सारे स्टे आहेत. परंतु इथे एक राहण्याचा प्रॉब्लेम एक आहे की एक खूप वरती आहे, 14,000 फूटवरती आहे आणि इथं ऑक्सिजन लेवल पण कमी आहे. जर तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही इथं राहायला या, नाहीतर खाली आम्ही जिथं दुर्बुक विलेज आहे तिकडे होतो, तिकडे तुम्ही राहू शकता. या लेकचे प्रत्येक ठिकाणावरून वेगवेगळे व्ह्यू आहेत. ज्या ठिकाणी आपण पोहोचू त्या ठिकाणी या लेकचा वेगळा व्ह्यू दिसतो. आता आम्ही थांबल्यावर एक व्ह्यू पॉईंट भेटला आम्हाला. म्हणजे आपण जिथं बघू तिथून वेगवेगळं रिफ्लेक्शन आहे याचं लेकला. वरतून सूर्याची जशी लाईट पडते तशी. तर माझ्या मागे हा जो व्ह्यू तुम्ही बघताय, पूर्ण अख्खा डोंगर रिफ्लेक्ट होतो बघा, पूर्ण डोंगर रिफ्लेक्ट होतं. आणि तरी तर पाणी स्थिर नाही, पाणी स्थिर असतं तर पूर्णच्या पूर्ण डोंगर स्थिर झालं असतं, रिफ्लेक्ट झाला असतं पूर्ण 180 डिग्री. ही संपत नाही लेक जी आहे, संपत नाही. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत लेक आहे. गाड्याला भांडणं झालं बघा, माझा कार ना तुझा गाडी बघा. फोटोज आणि व्हिडिओज घेण्यामध्ये बिझी. इथं फोटोशूट विथ म्युझिक. दिल चाहता है हम ना रहे कभी यारो के बिन. आमचा कॅप्टन डोंगरावर चालल्यावरती ट्रॅकिंग करायला. कौन सा करोगे? मैं यूं करूँगा, मैं कंधा पे नहीं लाऊंगा. फिर कैसा करेगा? मैं ये पैसा नहीं है ऐसा, ये पैसा. और अनिल कपूर काय तो ये पैसा वाट ला दे. और सनी देओल आएगा तो ये पैसा त्याची व्हिडिओ आहे बनी. चेंज दे 25,000 उसको छोड़ जाते मारा नहीं पूरा. आता काव काव चालू आहे आमचा आणि पूर्वजांचा सण आहे, कावकाव आहे. मोबाईलवर काव काव करतात. काव 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 काव. आता जस्ट आम्ही पँगॉंग लेक एक्सप्लोअर करून निघालो. खूप वेळ इथं फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि आता आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन असेल श्रीनगरला जाण्याचा प्रयत्न असेल. तर बघू, जोपर्यंत खेचता आहे तोपर्यंत खेचू. आता आम्ही पँगॉंगवरून निघालो होतो. ॲक्च्युली जाताना आम्ही कॅफे बघितला होता, कॅफे हिनमन. हा BROचा कॅफे, म्हणजे जे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, म्हणजे आम्ही एवढे दिवस जे फिरतो आहे आणि जे रोड्स जे बनलेत ते BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननी बनवलेले आहे. आणि त्यांनीच हा कॅफे बनवला आहे, हा कॅफे. आणि हा कॅफे आहे 13,862 फुटावर समुद्र सपाटीपासून.
त्यामुळे हा कॅफे जरासा काहीतरी युनिक आहे म्हणून इथे जेवायला नाश्ता करायला वगैरे थांबले. ही कॉमेंट आहे बिहारसाठी. हॅलो, थँक्स फॉर द ऑसम रोड्स अँड मेकिंग आवर जर्नी सिनिक. त्या कॅफेमध्ये आम्ही थांबलो आहे. सगळेजण सूप पितात पहिला. सगळ्यांचे घसा वगैरे साफ आहेत. काला मिरी जाम आहे. काय परत बोल. बोलो आम्ही हे इकडचे लोकल कल्चर म्हणजे हे काय मला माहिती नाही. इथं लिहिलं आहे ही त्यांची कॅप लोकल आणि हा मफलर त्यांचा. सगळे लेडीज ज्या बॅग वापरतात या त्यांच्या बॅगी. ही त्यांची गळ्यातली माळा ती गळ्यात ठेवतात. ही पण ती केसांना बांधतात ती. आणि हा त्यांचा जेवणाचा. आला त्यात त्यातून ते त्याला थांबलं. पाया पडतंय चला कधी फोटो बाबा. चला अरे काय भेटी काल्या वांडर वाटत. काल आम्ही जेव्हा पँगॉंगला चाललो होतो तेव्हा चांगला पास, हा जो चांगला पास आहे 17,788 फीट आहे समुद्र तलापासून. इकडे थांबलो नव्हतो आम्ही. इथं चांगला बाबा मंदिर आहे. चांगला बाबा मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही मग पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. हा आहे चांगला बाबा मंदिर. आता आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल माहिती नाही. कारगिल, लेह किंवा श्रीनगर. मी आता पँगॉंगवरून आलो पण तुम्ही जर इथं लडाख, लेह लडाख किंवा स्पिती राईड करत असाल तुमच्यासाठी एक वॉर्निंग म्हणजे एक कंटिन्युअसली पाणी पित राहा प्रत्येक 10-15 मिनिटांनी. कारण की खूप एक्सपिरियन्स घेतला. जेव्हा पाणी नाही पित ना तेव्हा ते मला ऑक्सिजनचा ब्रिथिंगचा त्रास होत होता आणि पाणी पिल्यानंतर ओके वाटत होता. तर तुम्ही प्रवास करत असाल तर नक्की म्हणजे पाण्याची बॉटल तुम्ही कॅरीच करा. बिना पाण्याचे तुम्ही गाडीमध्ये किंवा बाईकवर असाल ना बिना पाण्याचे नको राहू. पँगॉंग लेकच्या बद्दल एक सांगायचं राहून गेलं होतं. पँगॉंग लेक आहे 14,000 फूट म्हणजे समुद्र सपाटीपासून. परंतु त्या लेकचं पाणी खारं आहे. कसं काय माहिती नाही पण त्या लेकचं पूर्ण पाणी खारं आहे. तर पाणी येतो ग्लेशियरचा पण तो पाणी खारं आहे. कसं काय त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळं आहे म्हणून तिथं लोक जास्त जातात बघायला. गाडी चालवतो मग. गाडी चालवतो. इथं भांडणं झालं सीटवरून. कुठला सीट मला कुठला सीट मंदारने गपचूप सीट घेतला. ड्रायव्हर सीट जाऊन बसला. पण मी इथून हलणार नाही. पुढे घेतलाय ती लेवलला आहे. मिनी पहिला पुढे घेतली कोणाला मी माझी शीट मी सोडलाय तुझी त्याची दोघांची गाडी मार. तुम्ही तुमचं आहे मांडीला ये बघ जागा काय. मी तू काय शिकलाय माझ्या शिकायला पण आहे का तुझा. माझी शीट मी घेतलंय तुझं बघ. तुझी मंदरची शीट घेतली यान घेतली या बेस ते मध्ये बसते. गाडी चालवतो. I love fam.
जात असताना ले हायवेला गुरुद्वारा आहे, एकदम बघण्यासारखा गुरुद्वारा एकदम. काय शिकते तुला पँगॉंग लेकवरनं निघाल्यापासून आम्ही जस्ट ते घाटाचे सर्व रस्ते होते आणि चांगला पासमध्ये चांगला बाबाचं मंदिर आहे. तर काल येताना तिकडे दर्शन नव्हतं घेतलं, तर आज थांबलो, आज दर्शन घेतलं आणि चांगला पास जवळ फोटोही काढले. त्यानंतर काय रात्र झाल्यानंतर स्पेशल दाखवणारे काय नव्हतं. ॲक्च्युली आम्ही आज जाणार होतो श्रीनगरला, पण अंधार झाला, खूप लेट झाला आम्हाला. तर आम्ही आता थांबलो आहे कारगिलमध्ये आम्ही आर्मी कॉटेजमध्ये थांबलो आहे. अशा प्रकारचं काय हा आर्मी कॉटेज आहे. तर पुन्हा सकाळी लवकर उठायचं आहे. तर आता या ब्लॉगला इथे सेंड करतो. ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅथला सबस्क्राईब करा. बाय, पुन्हा भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये.